आवाज आवाज. अरे काय थंडी लागते की काय? नमस्कार मंडळी, मी नितीन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आम्ही आलो आहे गावी आणि गावी येण्याचं कारण आज स्पेशल आहे काहीतरी. तुम्हाला थंबनेल बघून थोडासा अंदाज तर आला असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आज आहे आमच्या मामाच्या लग्नाचा 25वा वाढदिवस. त्यासाठी आज आमची संपूर्ण फॅमिली आम्ही गावी आलो आहे मामाच्या इथे. आणि तुम्हाला सांगतो, मामाची ॲनिव्हर्सरी तर आहेच, पण त्याच्यावरती अजून एक बाय वन गेट वन फ्री जशी ऑफर असते, असे आमच्याकडे अजून एक ॲनिव्हर्सरी आहे. हे आम्हाला आल्याच्या नंतर इथे समजलं आहे. कोणाची आहे ना हे तुम्हाला व्हिडिओमधून नंतर कळेलच. त्यांचीसुद्धा ओळख मी तुम्हाला थोड्या वेळानंतर करून देईन, जेव्हा आपलं केक कटिंग वगैरे होईल ना त्या टायमाला. पण सध्या आहे ना, आता आपण जे ॲनिव्हर्सरीसाठी आहे ना आल्याच्यानंतर सकाळी आम्ही आलो आहे आणि आता थोडंसं आराम वगैरे करून आता आम्ही तयारी करायला घेतली डेकोरेशनची. तर आता आपण सध्या डेकोरेशन बघूया, आपल्याला कशा प्रकारे डेकोरेशन करायचं ना हे जरा आमचं विचार चालू आहे. अजूनपर्यंत काय फायनल झालेलं नाही. तर सध्या डेकोरेशन करूया, त्यानंतर तुम्हाला आजच्या पुढच्या दिवसभरात काय काय होतं ना हे तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर मग आमचं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन असणार आहे, ते सुद्धा बघा. तर आजच्या व्हिडिओला आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि जर ही व्हिडिओ आवडली ना तर नक्की लाईक करा व्हिडिओला. तर चला या डेकोरेशन बघूया. इथे आता सध्या डेकोरेशनच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. इकडे ह्यांच्या स्वतःच्या डेकोरेशनची तयारी आहे. इकडे हे नेल पॉलिश वगैरे हे आता सध्या स्वतःचं डेकोरेशन आहे. इकडे ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे ते आहेत, पण मी दाखवणार नाही, संध्याकाळी दाखवेन मी, कारण आता सध्या नाही. हे इकडे सावी आली आमची डेकोरेशनसाठी. तर सावी, तू डेकोरेशन काय करणार आहेस? हां, सुपरवायझर. तू सुपरवायझर आहे सावी, हसून दाखव. हे ब्लॅक फुगे का आणले? ब्लॅक आणि गोल्डन दोनच कलर आणले. अरे एडा, रेड आणि पिंक आणायचं. रेड आणि व्हाईट. ॲक्च्युली आमचं डेकोरेशनचं पहिलं प्लॅनिंग इथे होतं ह्या वॉलला, मग नंतर असं झालं की इथे करायचं आहे. कारण मग ही जी पेंटिंग आहे ही या वॉलच्या, जर इथे डेकोरेशन केलं असतं ना तर ती झाकली गेली असते, तर मग इथे डिसाईड केलं. त्यानंतर तिसरी जागा ठरली होती की आतमध्ये नाही करायचं, बाहेर हा जो आमचा पॅसेज आहे ना, ह्या पॅसेजमध्ये इथे थोडंसं पडदा वगैरे लावून इथे डेकोरेशन करायचं ठरलं होतं. त्यानंतर इथून हॉलोजन देऊन इथे समोर करायचं. पण नंतर सर्वानुमते एक डिसिजन झाला की नाही, बाहेर नाही करायचं, हे आतमध्येच करायचं. तर आता मला वाटतं फायनल हीच वॉल करावी लागणार आहे. तीन किती वेळ लागेल? सुरुवात झाली. फटाफट काय टाइम लगेगा. आता त्याने आणलं सोडायला घेतलं तर मी सोडीत होतो. डेकोरेशनची जागा परत एकदा चेंज झाली आपली. जिथे आपली ही पेंटिंग काढलेली होती ना, त्याच पेंटिंगच्या जागेवरती डेकोरेशन करायचं असं ठरलंय. त्यानंतर या जागेवरती मग काय यांचं फुग्यांचं वगैरे काम चालू आहे. आतमध्ये काम चालू आहे, दिवे बनत आहेत, ते पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. आणि अजून फुलांचं काय डेकोरेशन आहे. मानमू कशी खाली घालते सावी? काय करते आजी? काय करते तुला? काय करते? हे बघ किती फुगे फुगवले बघ. फुगे, कामाची स्पीड बघा, एटेक्सच्या गतीने वाढले. मगाशी जसं जसं लेट होत चाललंय तसं असं हात बघा कसे चालायला लागले सर्वांचे. आणि इकडे
या साईडला आम्ही डेकोरेशन करायचं डिसाईड केलं फायनली. या बाकीच्या 2 जागा होत्या त्या कॅन्सल झाल्या आता. मेहंदी? काय माहिती काका चाय पटापट पटापट राज. हा माहिती आहे काम करतोस तो. फुगा फोडशील. एवढा ऍक्टिंग करून दाखवतोय. बरं हे जे फुगे फुगवत आहेत ना हे कोण आहेत हे तुम्हाला थोड्या वेळाने सांगू. कोणी कोणी हो हो हा हे खरं बोलतायत. इकडे आपलं डेकोरेशनचं काम चालू आहे. तोपर्यंत आपण इकडे बघा इथे आतमध्ये आहे ना जेवण बनतोय. आपण बर्थडेसाठी आहे ना जेवणाची नेहमी कसं आहे ना काही फंक्शन असेल तर घरी जेवण बनतो. पण या टायमाला आम्ही मामाने आहे ना थोडं घरी कसं माहिती आहे जर जेवण बनवायचं म्हटलं तर मग खूप धावपळ होते आणि ते पटापट होत नाही सगळं मग व्यवस्थित होण्यासाठी आणि या टायमाला थोडं बाहेरून जेवण करण्यासाठी बोलवलं आहे. बाकी सर्व जेवणाची तयारी येते होत. हे आहेत आमचे काका भगवान काका. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला आम्ही आता इथे जेवणाची तयारी चालू आहे. जेवणामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. इथे जेवणामध्ये आम्ही चिकन बिर्याणी आहे. हे कसलं आता व्हेजचं आहे का चालू. आणि आपली चिकन बिर्याणी ही रेडी झाली. शिजायला टाकले तुम्ही आणि किती वेळ लागला आता हिला. आणि हिला आपलं 6 वाजेपर्यंत जेवण रेडी होईल. इथे चिकन बिर्याणी शिजते आणि इकडे व्हेजचं काम चालू आहे. ॲक्च्युली हे सकाळपासून काम चालू आहे यांचं. सकाळपासून ही तयारी करून झालेली आहे. आता 6 वाजेपर्यंत आपलं जेवण रेडी होईल सर्व. घरी थोडासा मला असं वाटलं की थोडंसं काळोख वाटतोय तर काकांकडून कॉलेजन घेतलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी गणपतीच्या डेकोरेशनच्या आहेत आणि त्या आत्ता आम्हाला कामाला येत आहेत. तर चला पटापट जाऊन तिकडे जरा डेकोरेशनचं काम कम्प्लीट करून घेऊया. त्यानंतर मग पुढच्या कामाला मग आपण मोकळे होऊ. आणि सर्वात अगोदर मेन माणूस दाखवतो ज्यांच्या ॲनिव्हर्सरी टाईम आलो ना. हा ह्यांचा मामा. ह्याची 25वी ॲनिव्हर्सरी आहे. आणि अजून एक मी तुम्हाला म्हटलं होतं की अजून कोणाची तरी ॲनिव्हर्सरी आहे ती मी तुम्हाला पुढे दाखवेन थोड्या वेळाने. 2 साडू बसलेत आणि 2 साडूंची जुगलबंदी बघा. बरं जोरात काम चाललंय साडवांचं. आणि ह्यानी ही मामी आहे आमची. आणि ह्याने आहे ना खरंच मामीच्या ॲनिव्हर्सरीला आणि यांच्यासुद्धा ॲनिव्हर्सरीला हां मी तुम्हाला कशी म्हटलं की तुम्हाला दुसरे कोण आहेत ना ॲनिव्हर्सरी ते मी दाखवतो. हे आहेत मामीच्या बहिणीचे मिस्टर. तर त्यांचीसुद्धा आज त्यांची ॲक्च्युअलमध्ये ॲनिव्हर्सरी आणि मामीची ॲनिव्हर्सरी काल होती. तर त्या दोघांसाठी सरप्राईज द्यायला हे आज खास मुंबईवरून आलेत. हे बोलले होते आम्ही येणार नाही म्हणून पण ते एकटेच आलेत आणि आले ते कामाला लागलेत. राज लेके आओ. सर्व काढायची गरज नाही. एक साईड वरती गेलीत ना तर त्यातून तो असं बाहेर निघतो वरती. पूर्ण टेकच नका काढू खेचून. हे लाकडू टाकून द्यायचं नंतर का ठेवून काय करायचं आपल्याला. हा 2 साईड वरती गेले तर निघतायत ते आरामशीर. उद्या जाता करू. 2 तास ना 1च तास आहे. चला फायनली आमचं डेकोरेशन झालं. तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतो. इथे बघा इथे बघा जास्त काही करत नाही बसलो. ॲक्च्युली करायचं तर होतं खूप पण थोडं टाईम कमी पडला आणि त्यामुळे मग आता जेवढं जमेल तेवढं केलं आहे. तर आता केक यायचं बाकी आहे. आणि सध्या हे जे आमचं 25th ॲनिव्हर्सरीचं जे आणले होते ना ते एक फाटलेले निघाले तर ते आता आणायला गेलेत. बाकी आमची सर्व तयारी झाली. आणि आता आमचे ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे मामा मामी ते लोक तयार होत आहेत. तोपर्यंत आमची सावी इथे त्यांची वाट बघते. कपडे घालून तू रेडी आहेस. हां
नाही, तुम्ही पण जाऊन चेंज करून या पटापट. तुम्ही पण या, तुमची पण अॅनिव्हर्सरी आहे. सर्व काय झालं आमची तयारी आणि आता फोटोशूट चालू होतं. तर मेकअप मॅनचा थोडासा मेकअप बाकी होता. तर मामा आम्ही इथे फोटो काढायला बसलेत. तर त्यांचा आहे ना आपण पहिल्यांदा फोटो काढून घेऊया. थोडासा शूट चालू आहे आमचा आणि मामाचा कॉल आलाय. थोडासा मामा नर्वस आहे, एवढासा. आणि मामी पण तेवढीच नर्वस आहे. 25 वर्षानंतर ते मला वाटतं पहिल्यांदा शूट करतायत. लग्नामध्ये त्यांचे फोटो आले नव्हते, तर आता त्यांना त्यांचे फोटो काढायचे चांगलेवाले. तर आम्ही ट्राय करतो जेवढे जमतील तेवढे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं होतं की अजून एक अॅनिव्हर्सरी आहे इथे. एकावर एक फ्री ऑफर होती आमच्याकडे. काका आतमध्ये हो. हा नमस्कार सर, आतमध्ये या. इकडे बघा, आतमध्ये तुम्हाला दाखवतो. मामीची बहीण आणि हे त्यांचे मिस्टर. ह्यांची सुद्धा आज दोघांची अॅनिव्हर्सरी आहे. खरं म्हणजे ह्यांची आज आहे आणि मामीची अॅनिव्हर्सरी काल होती, परवा होती 10 तारखेला. चला आता या पटापट मामाला बोलवा. आता पाहुणी मंडळी येतील. वधूवरास लवकर बोलवा. दाखव कसं बसाय, दाखव. गेलाय गेलाय गेलाय, अडकला अडकला अडकला. मी काय म्हणतो, खेळा मारूया काय याच्यावरती. अरे आपला तो डबल वाला केक कुठे आहे? अच्छा, मग तो घ्यायला तो. ए योगेश जाण जरा तिकडनं केक घे ना. एवढंच ना. हा फोटो काढायचे. तो आलो मी, 2 मिनिटं थांब. हा थांब जरा, त्याच्याकडे केक दे पहिला. सावकाश. हा नाही जे आपलं झालं ना ते आम्ही काही उठणार नाही, लगेच ते आपलं पैकी राज आपलं हे पकड, हे पकड समजा. सोबील इथे. येणार आहे का? ए बाकी काय ओळख नाही, या जरा आता बोलायला. अजी चला हे चला पटापट पटापट पटापट. हा फोटो नाही, फक्त व्हिडिओ. चला फास्ट मध्ये फास्ट मध्ये. तुम्ही बनवलं खोटं काय पण. 25 दिसले पाहिजे पण. हा 25. ऐका ना, हा ठेवायचं कुठे आता? कोण एक काम करा, एकटेच ओळणार की 3-4 जण मिळून? हा सर्वांनी घ्या ते आणि हे करा. हा मी यासाठी नेतो.
हे या 4-5 जणांनी लवकर हे या ये राणी हो या हात लावा मला जागा तर थोडी अरे थांबा थांबा अरे मला जागा एक मिनिट प्रगती अरे मला जागा दे गर्दी अशी केली की जरा जरा बाबू जरा जरा सरक रे इकडे थोडासा हा थांबा नाही हा घ्या बोला सर्व कपायला सर्वांना बोला आतमध्ये या आतमध्ये या होणार या जागा जेवढे होतील तेवढे या पटापट आपण उभं राहायचं या सर्वांनी आता उभं राहा जरा केक कापायला कारण त्याला पण आतमध्ये येऊ द्या चला सेंटर पॉइंटर इकडे उभे राहा या अशी इकडे उभे या पटापट या उठा 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 इकडे 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 चला हा इकडे या इथे उभे राहा जा इकडे इकडे या इकडे या पुढे 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 काकाच्या बाजूला तिकडे जा तिकडे पोराने सर्वांनी चला जा तिकडे पुढे जा तुम्ही प्रमुख पाहुणे काय बोलात मला सर्व एकत्र कर बरोबर 2-4 कॉर्नरला 4 लाव का आवाज आवाज झोपेला आज फुटेल ना अरे बोर्ड बोर्ड राज पुढून दाखव पुढे फुटेल बघ चला केक भरवायला अरे काय थंडी लागते की काय जेवायला नॉनव्हेज तिकडे व्हेज इकडे व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज जेवायला तिकडे हां तिकडे चला जेवायला नॉनव्हेज तिकडे तुम्ही जेवायला नॉनव्हेज तिकडे हां बरोबर
अरे आजच्या anniversary बाबू. anniversary तुम्ही बाबू. ना आमची शिडी ए बाबू. anniversary. बरं. 2 दिवस झाले कशी घेऊया कशी घेऊया वहिनीला बोला. नाही मी आहे. अरे आजींना हे करा. आजीला कन्फ्युज. बरोबर आहे बरोबर आहे. हा इकडेच आहे फ्रंट इकडेच आहे. वा वा. व्हिडिओ कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. याच्यानंतरचे आमचे जे व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये जे काय आमचे बड्डेसाठी गिफ्ट आले होते ना ते गिफ्ट्स आम्ही अनबॉक्स करू. तर याच्या पुढचे व्हिडिओ ना व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.